नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या 156 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 31वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चरित्रवान मराठी आडनावे. चरित्रवान मराठी आडनावे याचा अर्थ असा होतो की अशी काही आडनावं जी आपल्याला त्या व्यक्तीचं चरित्र सांगतात किंवा ती आडनावं ऐकल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल किंवा त्या व्यक्तीच्या एका विशिष्ट असं म्हणतो व्यक्तिमत्वाबद्दल बोध होतो. अशी काही आडनावं चरित्रवान मराठी आडनावं याच्यामध्ये आपण सम्मिलित केलेली आहेत. ही एकूण 50 आडनावं आहेत. ती आपण एक एक करून ऐकूयात आणि त्या आडनावाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं आडनाव आहे अघोर. अघोर म्हणजे घोर कृत्य करणारा किंवा सर्वसाधारण कृत्य न करणारा. असं म्हटलं जातं की युद्धामध्ये त्याने अघोर लढाई केली असा माणूस, की कोणाला शक्य होणार नाही अशा प्रकारचा पराक्रम गाजवला. अघोर. अजातशत्रू, ज्याला कोणी शत्रू नाही आहे अशी व्यक्ती. अजिंक्य, एखाद्या लढाईमध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये अजिंक्य राहिलेली व्यक्ती की जिला कोणाला जिंकता आलेलं नाही आहे. अतिरथ, रथावर स्वार होऊन लढणाऱ्या योद्ध्याची एक पदवी आहे अतिरथ. अधिकारी, सरकारी सेवक. अनंग, अनंग या शब्दाचा अर्थ होतो की कोणालाही न जुमानणारा किंवा कोणाच्याही आवाक्यात न येणारा असा वीर, ज्याला आपण अनंगपाळ किंवा अनंगवीर म्हणतो. हे अनंग आडनावाचा अर्थ आहे. अभंग, अभंग म्हणजे अभंग किंवा अभंगे की भंग न पावणारा माणूस. अभंगे असं पण आडनाव आणि अभंग असं पण आडनाव आहे की जो भंग पावत नाही असा. अनंत, ज्याचा अंत नाही असा. अन्नपूर्णे, अन्नाची कामना पूर्ण करणारी व्यक्ती, तिला आपण अन्नपूर्णे असं आडनाव आहे. अमर, अमर म्हणजे अविनाशी, ज्याचा कधी विनाश होत नाही असा. अमरे, अमरे म्हणजे कधी न मरणारा. अमृतकर, अमृतकर म्हणजे अमृत धारण केलेली व्यक्ती. अमृते म्हणजे अमृत असलेली व्यक्ती. अरविंद म्हणजे कमळ किंवा तांबे असा अरविंद शब्दाचा अर्थ होतो. अर्जुन किंवा अर्जुने अशी जी आडनावं असतात त्याचा अर्थ होतो तेजस्वी किंवा यासम, हा आपण म्हणतो की ज्याच्या तेजाला अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही असा अर्जुन. अर्णव, अर्णव आडनावाचा अर्थ होतो खोल समुद्रात मासेमारी करणारा कोळी, त्याला अर्णव म्हणतात. अवधूत किंवा अवधूते ही जी आडनावं आढळतात त्याचा अर्थ होतो संत. आदित्य, आदित्यचा अर्थ आहे सूर्य. इंद्र किंवा इंद्रनीळ ही जी दोन आडनावं आहेत त्यांचा अर्थ होतो देवांचा राजा. उमराव, उमराव ही बादशाहच्या दरबारातील एक मोठी मानाची पदवी होती. बादशाहच्या दरबारात जे मानकरी असतात त्यांना म्हणत असत उमराव. कबीर, कबीर या शब्दाचा अर्थ होतो मस्त मौला, सर्वोत्तम, अनुभवी किंवा ज्ञानी व्यक्ती. कमलाकर, कमलाकर म्हणजे कमलांनी भरलेला जलाशय किंवा ज्याचे हात कमळासारखे नाजूक आहेत अशी व्यक्ती. कुबेर, गडगंज संपत्ती असलेला श्रीमंत माणूस. केसरी, सिंहासारखे गुण अंगी असणारी व्यक्ती. कोटी भास्कर, 1 कोटी सूर्यांचं तेज जिच्यामध्ये एकटवलेली आहे अशी व्यक्ती. कोट्याधीश, कोट्यावधी रुपये बाळगून असलेली व्यक्ती. गंधर्व, अर्धदेवता असलेले दैवी गायक किंवा वादक, ज्यांना मराठीमध्ये आपण सेमी गॉड म्हणतो. गनिम, लूट करून पळून जाणारा शत्रू. गांधारे, गांध म्हणजे गंधर्व जातीचे असणारे लोक म्हणजे गांधारे. चिरंजीव, चिरंजीवचा अर्थ होतो दीर्घायुष्य असणारी व्यक्ती. चिरायू, चिरायूचा अर्थ होतो दीर्घायू किंवा अमर असलेली व्यक्ती. जयवंत, जो युद्धामध्ये नेहमी जय प्राप्त करतो किंवा युद्धामध्ये ज्याला नेहमी विजयश्री माळ घालेल असा वर मिळालेला अशी व्यक्ती म्हणजे जयवंत. दावानल, दावानल याचा अर्थ होतो जंगल जाळून खाक करणारा अग्नी. दिगंबरे, दिगंबर शब्दाचा अर्थ होतो नग्न राहणारा साधू किंवा नग्न व्यक्ती, कपडे घालत नाही अशी विवस्त्र व्यक्ती. दिगंबरे. धनंजय, धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे आणि अग्निदेवतेचं पण नाव आहे. अग्निप्रमाणे सर्व गोष्टींवर विजय प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात धनंजय. धूमकेतू,
लांब शेपूट असणारी व्यक्ती. धुरंधर, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये निष्णात असणारा किंवा खडतर परिस्थितीमध्ये पण स्वतःला सिद्ध करणारा व्यक्ती, त्याला म्हणतात धुरंधर. धैर्यवान, आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणारी व्यक्ती. फणींद्र, हजारो फणे असलेला नाग. बोधिसत्व, ज्ञानाच्या प्रती समर्पित असा जो जीव असतो त्याला म्हणतात बोधिसत्व. भुंडेरे, भुंडेरे हे आडनाव भुंडा या शब्दापासून आले. भुंडाचा अर्थ होतो नग्न किंवा आभूषण विरहित किंवा विकृत स्वभावाची व्यक्ती. असे 3 अर्थ होतात भुंडा या शब्दाचे, त्याच्यापासून भुंडेरे हे आडनाव आलेलं आहे. मनोहर, मनोहर म्हणजे सुंदर रूप असणारी व्यक्ती. महाबळ, हजारो हत्तींचं बळ असणारं किंवा महान बळ असणारी व्यक्ती. रणधीर, लढाईत लढणारा बहादूर सैनिक, त्याला म्हणतात रणधीर किंवा धीराने जो रणांगणामध्ये लढतो तो रणधीर. रोहिताश्व, लाल घोडे बाळगणारी व्यक्ती किंवा लाल घोड्यांचा मालक असणारी व्यक्ती, तिला म्हणतात रोहिताश्व. वरुण, वैदिक हिंदू धर्मानुसार पाण्याचा व स्वर्गीय सागराचा अधिपती असलेली देवता म्हणजे वरुण. विनोद, विनोदचा अर्थ होतो मनोरंजन करणारी व्यक्ती किंवा आपण विदूषक ज्याला म्हणतो तो. शिखी, शिखी आडनावाचा अर्थ होतो ज्ञानाच्या शिखरावर पोचलेली व्यक्ती किंवा आपण ज्याला शिखर किंवा शिखरे ही पण आडनावं आपल्याला आढळून येतात. संबोधी, संबोधी या आडनावाचा अर्थ होतो पूर्ण किंवा संपूर्ण ज्ञान किंवा जागरण ज्याचं झालेलं आहे अशी व्यक्ती, जिचे दिव्य चक्षु ज्ञानामुळे उघडलेले आहेत अशी व्यक्ती संबोधी. आणि शेवटचं 50वं आडनाव आहे सहस्त्रबुद्धे. सहस्त्रबुद्धे म्हणजे सहस्त्र व्यक्तींची बुद्धी ज्याच्यामध्ये सामावलेली आहे अशी व्यक्ती सहस्त्रबुद्धे. तर ही काय होती एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा चरित्र दाखवणारे आडनाव. ही आपण 50 आडनावं फक्त उदाहरणादाखल बघितली. अशा अजून हजारो आडनावं असू शकतात. जर आपल्याला माहीत असतील आणि या लिस्टमध्ये नसतील तर कृपया खाली आपण प्रतिक्रियेमध्ये नोंदवू शकता की हे पण एक आडनाव आहे जे या लिस्टमध्ये राहिलेलं आहे. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेही प्रतिक्रियेमध्ये कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून या मालिकेतलेच 156 म्हणजे वेगवेगळे भाग आहेत त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची 5 ते 6 हजार आडनावं आपल्याला समजून घेता येतील. हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला चॅनलचा उद्देश आवडला असेल आणि चॅनलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत ज्याचं नाव आहे सवयदर्शक मराठी आडनावे. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.